नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पोलीस भरती 2024मध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी, रशिया. जगात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण हे रशिया या देशात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, वाराणसी येथे. नेक्स्ट प्रश्न आहे, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 2 वर्ष. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला 2 वर्ष पूर्ण झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, विशाखापट्टणममध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? केंद्रीय उत्पादन शुल्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 24 फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, तोरणागड. शिवरायांनी सर्वात प्रथम तोरणागड हा किल्ला जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहात कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1853 मध्ये बॉम्बे ठाणे रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अनलॉकचे डिजिटल आणि डिजिटलचे अनलॉक कोणती प्रणाली करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मोडेम. हे अनलॉकचे डिजिटल आणि डिजिटलचे अनलॉक प्रणाली मोडेम करत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार टिंबटिंबला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कायदेमंडळ. भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कायदेमंडळाला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 238. राज्यसभेमध्ये 238 सदस्य निवडून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, राज्यसूची. राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? नांदूर मध्यमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गोदावरी या नदीवर नांदूर मध्यमेश्वर धरण हे स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडलेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, मंगल पांडे यांनी गोळी झाडलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, संगम रबर हा रूपांतरित खडक टिंबटिंब खडकापासून तयार होतो. संगम रबर हा रूपांतरित खडक टिंबटिंब खडकापासून तयार होतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, चुनखडीपासून तयार होतो. नेक्स्ट प्रश्न आहे,
भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राजस्थान. भारतामध्ये राजस्थानमध्ये वनक्षेत्र सर्वात कमी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सरोजिनी नायडू हे भारतातील पहिली महिला राज्यपाल होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. भारतात 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लॉर्ड डलहौसी यांनी 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दामोदरराव. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक तत्व कोणाकडे जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दख्खनचा पठार. छोटा नागपूर पठार हे दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे? प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भिलाईमध्ये. प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन हे भिलाईमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, चंबळ, बेटवा, सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? चंबळ, बेटवा, सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी यमुना या नदीच्या उपनद्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पु ल देशपांडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? पु ल देशपांडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही. बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली हे दोन्ही पुस्तक पु ल देशपांडे यांचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी उत्तम मोहन. संस्कृतमध्ये महायान याचा अर्थ उत्तम मोहन हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये गायन केले जातात? कोणत्या वेदामध्ये गायन केले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सामवेदमध्ये गायन केले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सिंधुदुर्ग. हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार. नेक्स्ट प्रश्न आहे, कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1895 मध्ये राव बहादूर ही पदवी देण्यात आलेली आहे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना. नेक्स्ट प्रश्न आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, जॉईन करा. खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ.